नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 रोजी असणाऱ्या पेपरसाठी असणारा पाठ्यक्रम कोणता आहे तो आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। पाठ्यक्रम किंवा अभ्यासक्रम पेपर 1 साठी आहे इयत्ता 1ली ते 5वीसाठी प्राथमिक स्तर भाषा 1 व 2 भाषा 2। या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतील। भाषा 1 मध्ये आहे मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड किंवा हिंदी यापैकी एक भाषा आपल्याला भाषा 1 म्हणून निवडता येते। त्यानंतर भाषा 2 मध्ये बघूया इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी। तर यापैकी एखादी भाषा देखील आपण भाषा 2 विषय म्हणून परीक्षेसाठी घेऊ शकतो। त्यानंतर इयत्ता 1ली व 5वी असलेल्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील। त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील अनुषंग आणि विचारण्यात येणारे प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व 6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेत संबंधी असतील। याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल। तसेच विविध विषयांचा अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील। त्यानंतर बघूया या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेला विविध पाठ्यक्रम लागू राहील। त्यानंतर आहे गणित। गणित विषयी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतील। गणित विषयाची व्याप्ती ही 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावर असेल। त्यानंतर शेवटचा विषय आहे परिसर। परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित असतील। पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 मध्ये इयत्ता 1ली व इयत्ता 2रीला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही। परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे। इयत्ता 3री ते 5वीचा प्राथमिक शिक्षण अभ्यास 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील। काठीण्य पाळी असणाऱ्या पेपरची वरील सर्व विषयाचा इयत्ता 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक शाला तर परीक्षेच्या काठीण्य पातळीवर प्रश्न असतील। पेपरसाठी संदर्भ बघायचे आपल्याला। पहिला आहे प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम पाठ्यक्रम, त्यानंतर प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पाठ्यक्रम, संबंधित विषयाचे राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इयत्ता 1ली ते 10वीची पाठ्यपुस्तके। त्यानंतर पेपर 2चं बघूया। पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वीसाठी उच्च प्राथमिक स्तरासाठी घेतला जातो। यामध्ये पहिला आहे भाषा 1 आणि व दुसरं आहे भाषा 2। पाठ्यक्रम किंवा सिलेबसची व्याप्ती पुढील प्रमाणे असणार आहे। या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतील। भाषा 1 मध्ये आहे मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड किंवा हिंदी। या भाषेपैकी आपल्याला एक भाषा म्हणून निवडता येईल। त्यानंतर भाषा 2 मध्ये विषयामध्ये असणार आहे इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी ह्या देखील आपण भाषा 2 साठी घेऊ शकतो। त्यानंतर आहे इयत्ता 6वी ते 8वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू असणार आहे। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व 11 ते 14 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेत संबंधी असतील। याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश राहील। तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील। या विषयासाठी प्रचलित अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रम व 11 ते 14 वयोगटाच्या संबंधित प्रचलित B.Ed अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेल्या व सध्या राज्यात सुरू असलेले पाठ्यक्रम लागू राहील। त्यानंतर चौथा आहे गणित व विज्ञान विषय गट विज्ञान व विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम बघूया। गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण 60 गुण असून त्यापैकी 30 गुण गणितासाठी व 30 गुण विज्ञानासाठी राहील। या विषय सरावतील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या संबंधीचे असतील। प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम लागू राहील। त्यानंतर
चौथा ब बघूया सामाजिक शास्त्रीय विषय गट. तर जे विद्यार्थी घेतील त्यांच्यासाठी अभ्यासक्रम कोणता आहे तर बघूया. सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 गुणांचे प्रश्न असतील. सदर गुण हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित संबंधित विषयाचे पाठ्यक्रम लागू राहील. काठीने पाळी असणाऱ्या पेपर 2ची वरील सर्व विषयांच्या इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमातील घटकारोजच्या प्राथमिक माध्यमिक शालेय परीक्षेच्या काठीण्य पातळीचे प्रश्न असतील. संदर्भ बघूया. पेपर संदर्भात असणारे प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वी व पाठ्यक्रम असणार आहे. त्यानंतर प्रचलित अध्यापक शिक्षक पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम असणार आहे. प्रचलित संबंधित विषयाची गरज विषयांचे राज्य शासनाने विहित केले. प्रचलित इयत्ता 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके ही पेपर 2साठी अभ्यासासाठी वापरावी. तरी होती महा-टी-टीच्या संदर्भात पाठ्यक्रम पेपर 1 आणि पेपर 2 बद्दलची माहिती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हाईप करून व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.